हजार लोकांची पदयात्रा मोठ्या दिमागात या ठिकाणी कोल्हापूर ते अक्कलकोट या ठिकाणी येत असते। त्या ठिकाणी पहिल्यांदा मला वाटतं अक्कलकोटच्या या गाभाऱ्याच्या मंदिरामध्ये हे मूर्ती आणण्याचं त्यांनी काम केलं। आपण म्हणतो की 7 जन्मीची पुण्याई असायला पाहिजे, पण मी तर म्हणतो पिढ्यानपिढ्याची पुण्याई असायला पाहिजे, तर ही स्वामींची सेवा मिळते। ज्यावेळी आम्हाला तुम्हाला माझी आठवण येईल त्यावेळी त्या पादुकाला कान लावा, त्यावेळी माझा आवाज ऐकायला हे कितपत सत्य आहे? आज बरोबर आहे, ज्या ज्या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य आहे, ज्या ज्या ठिकाणी आपण श्रद्धेने कान लावतो त्या त्या ठिकाणी हे आवाज येणार। आपल्याला सर्वांना स्वामींचे एक संदेश माहीत असेल, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। हे प्रचलित संदेश आहे, बरोबर आहे। हे प्रचलित संदेश कशासाठी आहे? भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे तू काही काम कर मी तुझ्या पाठीशी आहे असं नाही। आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करता, ज्या ज्या ठिकाणी आपण काम करता त्या ठिकाणी श्रद्धा, सचोटी आणि प्रामाणिकपणे जर काम केलं तर मी तुमच्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी। या अर्थाने महाराजांनी संदेश दिला आहे भक्तांना। एक स्वामी भक्त आलेला आम्ही पाहिला, आज 1,00,000 स्वामी भक्त आलेले पाहतो। आपण आमच्या भक्तांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक नेमका कसा सांगाल? महाराजांनी कधी सांगितलं का मी पुरणपोळी खातो तुम्ही पुरणपोळी खावा? महाराजांनी काय सांगितलं आहे, मी जे करतो ते तुम्ही करू नका, मी जे सांगतो ते तुम्ही करा। स्वामी समर्थ हा विषय असा आहे की डोक्यात घेण्याचा विषय आहे, डोक्यात घेण्याचा, डोक्यावर घेण्याचा विषय नाही। मी विजय कोरे आणि आपण पाहतोय स्पीड न्यूज 24 चॅनेल, अर्थात भक्तिमय मुलाखत। या भक्तिमय मुलाखतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी हार्दिक असं म्हटलं जातं की भक्तीमध्ये भाव असेल तर ती भक्ती साध्य होते। जशी की साखर किती गोड आहे ही खाल्ल्याशिवाय आपल्याला कळत नाही, अगदी भक्तीमध्ये किती शक्ती आहे ती भक्ती अगदी हृदयापासून केल्याशिवाय आपल्याला कळत नाही। अहो खरं तर विज्ञान आणि आध्यात्मिक या 2 तराजूमध्ये माणूस आपलं आयुष्य तोलून पाहत असतो आणि खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की ज्यावेळी विज्ञान संपतं त्यावेळी आध्यात्मिक सुरू होतं। आणि मंडळी आजचा सुद्धा विषय अगदी तोच आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज। मंडळी, अशक्य हे शक्य करतील स्वामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी हा मंत्र जरी आम्ही उच्चारला तर अगदी अंगामध्ये नवचैतन्य निर्माण होते। आणि असंच आपल्या भक्तीचं गोडवे आपल्या सगळ्यांसोबत गाण्याकरता आज आपल्यासोबत आज वटवृक्ष स्वामी देवस्थानचे चेअरमन, अक्कलकोट नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक सन्माननीय महेशजी इंगळे साहेब आहेत। साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आज खरं तर साहेब आपण अनेक प्रकारे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतात। खरं तर नगरसेवक पदावरती आपण कार्यरत असल्यानंतर 5 टर्म 6 टर्म 6 टर्म 6 टर्म झाला, 6 वर्ष झाले, परंतु 1 वर्ष आपण नगराध्यक्ष म्हणून काम केलं। विकासाचा गाडा आपण गतिमान करून सोडला। गेली 10 वर्षापेक्षा जास्त आपण झालं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताय। हे झालं आपण सामाजिक क्षेत्र, परंतु आध्यात्मिक क्षेत्र आणि स्वामींच्या क्षेत्रामध्ये आपला प्रवास नेमका कसा आणि कधी सुरू झाला हे आम्हाला सांगायला आवडेल, ऐकायला आवडेल। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपणा सर्वांना या नामस्मरण सोहळा तसेच स्पीड न्यूज 24 तास तसेच स्वामी भक्त इच्छापूर्तीचे संस्थापक आणि ज्यांनी अनेक वर्ष स्वामींच्या दरबारात सेवा केली असे आमचे सन्मित्र असलेले आणि अनेक वर्षापासून सोलापुरात लोकमत या वृत्तपत्रामध्ये त्यांनी कार्य केलं। त्यानंतर कोल्हापूरला आले, कोल्हापूरला सकाळच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा दिली। त्यानंतर धार्मिक क्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षापासून इच्छापूर्ती नावाने या ठिकाणी पायी पदयात्रा कोल्हापूर ते अक्कलकोट या दरम्यान त्यांनी काढली। 1000 लोकांची पदयात्रा मोठ्या दिमागात या ठिकाणी कोल्हापूर ते अक्कलकोट या ठिकाणी येत असते। त्या ठिकाणी पहिल्यांदा मला वाटतं अक्कलकोटच्या या गाभाऱ्याच्या मंदिरामध्ये हे मूर्ती आणण्याचं त्यांनी काम केलं। आज देखील तुम्ही जर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर पाहत असाल तर त्या ठिकाणी मूर्तीचं कायम त्या ठिकाणी सोशल मीडियामध्ये ते या स्वामींचा मूर्तीचा वावर असतो। आणि अशा या स्वामी भक्तांचं या ठिकाणी जे स्पीड न्यूज 24 तास आहे याला मी माझ्या सर्व मित्रमंडळ असेल, सर्व अक्कलकोटवासी असतील, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे सर्व पदाधिकारी असतील, सेवेकरी असतील, यांच्या सर्व माध्यमातून
मी सर्वप्रथम त्यांना स्वामीमय अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आमच्या संयोजक सरांनी आम्हाला विचारलं की या सेवेमध्ये आपण कसं आलात. या ठिकाणी मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की ही स्वामींची सेवा आपण म्हणतो की 7 जन्मेची पुण्याई असायला पाहिजे, पण मी तर म्हणतो पिढ्यानपिढ्याची पुण्याई असायला पाहिजे, तर ही स्वामींची सेवा मिळते. आणि त्याच माध्यमातून आज या स्टेजवर मी उपस्थित आहे. आज मीच जर त्रयस्थ असलो असतो, कुठला तर त्रयस्थ माणूस असलो असतो, तर तुम्ही मला कशाला बोलवलं असतं इथे. एक स्वामींच्या सेवेत असल्यामुळंच या ठिकाणी आपण मला बोलवला, या ठिकाणी मान सन्मान केला, माझ्या तोंडून तुम्ही काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करत आहात. आपण असं म्हणतो की ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी, देते सद्गुरू पाय तुझे दोन्ही, असं आपण म्हणतो. त्या पद्धतीने स्वामींची सेवा मिळणं हे अहोभाग्य आहे. हा निश्चित खरं तर आपण सांगितलं की ही तिसरी पिढी आहे, पण आम्हाला नक्की ऐकायला हे आवडेल की असा एक अद्भुत स्वामींच्या आशीर्वादाचा एक अद्भुत असा आशीर्वादा क्षण आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहेत का? आज आपण जर तसं पाहिलं तर बखरमध्ये स्वामींचे बखर आहे. या बखरमध्ये स्वामींचे 264 लीला आहेत. 264 लीला किंवा चमत्कार स्वामींनी दाखवलेले आहेत. पण वास्तविक पाहता ते झालेले सर्व चमत्कार आहेत. पण आत्ता कलियुगामध्ये, आत्ताच्या सध्यामध्ये स्वामींच्या काळामध्ये जे चमत्कार घडतात, चमत्कार म्हणण्यापेक्षा अनुभूती जी येते की महाराजांनी आपल्याला दिलेली अनुभूती असते, ती अनुभूती म्हणजे शब्दात न सांगण्यासारखी आहे. की अनेक लोकांचे अनुभव मी तुम्हाला शेअर करू शकतो, आपल्याला ही दिवस रात्र 2 दिवस गेलेले कळणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामधला एक जर अनुभव तुम्हाला सांगायचं झालं तर आत्ताच मी येता आमच्या अक्कलकोटहून आलेले सर्व मित्रमंडळी यांना मी सांगितलं की साताऱ्यामध्ये एक कुटुंब आहे. साताऱ्यामध्ये किरण साबळे नामक एक कुटुंब आहे. ते काय आहेत, आत्ता मी येताना आमच्या सर्व मित्रमंडळींना मी सांगत आणलो होतो गाडीमध्ये की किरण आत्ता ज्वलंत, म्हणजे असं नाही की पूर्वी झालं आहे, स्वामींनी पूर्वी कोणाला तर आशीर्वाद दिलेत वगैरे, असं नाही. अलीकडच्या काळामध्ये मला वाटतं एक 7-8-10 वर्षाच्या काळामधला हा अनुभव आहे. तर किरण साबळे नामक एक व्यक्ती आहेत, ते अगदी म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, कारण यापैकी नामस्मरण सोहळा म्हणजे सर्व स्वामी भक्त आहेत या ठिकाणी. इथं स्वामी भक्तीशिवाय पर्याय नाही. स्वामींनी सांगितलं आहे की एकाच कुठल्या तर देवाची भक्ती तुम्ही करत जावा. तुम्ही माझीच करा म्हणून स्वामी म्हटले नाहीत की माझीच भक्ती करा किंवा माझंच पूजन करत जावा, माझंच मनन करत जावा, असं म्हणले नाहीत. तुम्ही कुणाचंही स्मरण करा, कुणाचंही मनन करा, नमन करा, पण एकाच देवाचं करा, कुठल्या तरी एकाच देवाला भजावे, असं महाराजांनी त्यावेळेला सांगितलं. आणि महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे आपण सर्व स्वामींचे भक्त आहेत, तुम्ही असू दे, आम्ही असू दे. तर किरण साबळे नामक एक व्यक्ती त्या ठिकाणी स्वामींच्या दरबारामध्ये आले. माझा त्यांचा परिचय नाही, काय नाही. आणि ते नवरा बायको आले आणि एका कोपऱ्यामध्ये ते रडत होते आणि माझं लक्ष गेलं. आपल्याला सर्वांना या ठिकाणी काही आलेल्या लोकांना माहीत असेल की मी आरती वगैरे झाल्यानंतर 2-3 आरती झाल्यानंतर त्या ठिकाणी थांबतो. माझं सहज लक्ष दिलं. आज जर पाहिलं आपण तर आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात, अनेक वेदना असतात, अनेक आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे हे घेऊन म्हणजे आठवणी घेऊन या ठिकाणी स्वामींच्या दरबारात येतो किंवा स्वामींना काही मागायला येते. आणि अनेक वेळा मी पाहतो की अनेकांच्या डोळ्यात अश्रू थांबत नाहीत. स्वामींच्या दरबारात जास्तोपर्यंत हे अश्रू थांबलेले नसतात. काही लोक हसत येतात, काही रडत येतात, असे अनेक घटना घडत असतात दररोजच्या दररोज येते. आणि त्याच दरम्यान हे रडत असताना एक कुटुंब मी पाहिलं, 2 नवरा बायकोंना. आणि मी त्यांच्याजवळ गेलो गर्दी संपल्यानंतर की आपण का रडत आहात. तर त्यांनी सांगितलं की आमची आई वारले, वडील वारले आणि मी सायकलवरून दूध विकतो. आज तुम्ही ते कुटुंब देखील आहे त्या ठिकाणी. सायकलवरून दूध विकतो म्हटल्यानंतर ठीक आहे, मग काय झालं. मला अक्षरशः अक्कलकोटला यायला गाडी खर्चसुद्धा नव्हता. मी लोकांकडनं घेऊन गाडी खर्च वगैरे घेतला आणि अक्कलकोटपर्यंत पोचलो. मग मी त्यांना काय केलं की त्यांच्याबरोबर त्यांना दोघं जोडीनं घेतलो आणि महाराजांच्या त्या कट्ट्यावर उभा केलं आणि त्यांच्याकडून आरती करून घेतली. म्हणजे मी नाही केलं, स्वामींनी माझ्या हातून करून घेतलं. आणि मग करून घेतल्यानंतर काय झालं की त्यांच्या जीवनात एवढा बदल झाला की आज साताऱ्यामध्ये सगळ्यात मोठी डेअरी त्यांची आहे, स्वामी मिल्क नावाची डेअरी आहे. आणि त्या डेअरीचं कलेक्शन रोजचं किती आहे, 70,000 लिटरचं कलेक्शन आहे. मग त्यानंतरचा कालखंड काय झाला की 7-8 वर्षापूर्वी पुन्हा त्यांनी 2-3 वर्षात ही सगळी प्रगती केली.
सायकलीवरून दूध विकून करून सगळं, पण त्याला जोड कशाची होती? अध्यात्माची जोड होती. आत्ता तुम्ही सांगितलं की जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म कसं सुरू होत आहे. विज्ञान अनेक आत्ता तुम्ही बोलत सांगितला किंवा पाटील साहेबांनी सांगितलं की असं लहान बाळाचं वगैरे. मी तर अनेक तसं सांगू शकतो की दररोज ज्या ठिकाणी सर्व विज्ञान संपतं आहे, ज्या ठिकाणी डॉक्टर थकतात, त्या ठिकाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी दाखवण्यासाठी किंवा स्वामींचं दर्शन घेण्यासाठी पेशंट त्या ठिकाणी येतात. सगळ्यात जास्त पेशंट कोण बघत असेल तर आम्ही बघतो. सगळ्यात जास्त डॉक्टर देखील पेशंट, सगळ्यात जास्त आजार कोण बघत असतील तर आम्ही बघतो. कारण सर्व थकल्यानंतर त्या ठिकाणी लोक येतात. जवळजवळ रोज 100-200 आम्ही नुसतं व्हीलचेअर बघतो. व्हीलचेअरवर आलेले पेशंट बघतो, व्हीलचेअरवर आलेले अनेक आजारांनी ग्रस्त असलेले स्वामींच्या याच्याकडे धावा करणारे बघतो. यामध्ये कित्येक लोकांचे आजार बरे होतात वगैरे अनेक त्याला पैलू आहेत, अनेक पैलू आहेत. हे करत असताना साबळे नामक व्यक्तीने काय केलं की त्या ठिकाणी आपल्याला माहीत असेल सर्वांना की सुप्रसिद्ध असं कास पठार आहे त्या ठिकाणी. मग त्याने पुन्हा मला फोन केला 4 ते 5 वर्षाखाली की कास पठारामध्ये एक रिसॉर्ट निघाले विकायला, मी घेऊ दे का? म्हणजे असं मार्गदर्शन घेत असतात लोक. मग मी थोडंसं कास पठारबद्दल ऐकून होतो की बाबा कास पठार हे आता नवीन उगवतं पर्यटन केंद्र आहे आणि मोठं आहे. मी म्हटलं घ्या तुम्ही. आज त्या कास पठारावर स्टार व्हॅली नावाचं एक रिसॉर्ट आहे चांगलं मोठं. अगदी तुम्ही ते कुठली तर वाडी आहे ते नावाचं, ते गेलेलं स्टार्टलाच आहे ते, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये, सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये. तर आज अशी परिस्थिती आहे की त्या रिसॉर्टमध्ये ऑनलाईन बुकिंग हे फुल असते दररोज येते. मग हे कशाचं द्योतक आहे की त्यांनी स्वामीवर श्रद्धा ठेवलेलं द्योतक आहे. स्वामीवर श्रद्धा ठेवून त्यांनी कसं तर का होईना ते अक्कलकोटपर्यंत पोहोचले आणि त्या स्वामींना रडगाणं त्यांनी गात होते आणि स्वामींचं त्यांचं ऐकलं. आज ती कुटुंब पूर्णपणे अगदी आत्मनिर्भर आहे, अगदी म्हणजे चांगलं कुटुंब आहे ते. तर असे स्वामींचे चमत्कार मी कितीतरी सांगू शकतो. वटवृक्षाचा उल्लेख तुम्ही घेतलात म्हणून मला एक प्रश्न सुचतो आहे. साहेब, वटवृक्ष आणि स्वामी याचं जर महत्त्व तुम्ही आम्हाला जर सांगितलं, कारण आमच्या सगळ्या भक्तांना एक उत्सुकता आहे. वटवृक्षाबद्दल जे महत्त्व आहे ते बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे आणि तुमच्याकडून ते ऐकायला मला खूप आनंद वाटेल. तर वटवृक्ष आणि स्वामी समर्थ महाराज यांचं नातं काय आहे? वटवृक्ष आपल्याला सर्वांना माहीत असेल की वटवृक्ष असा एक वृक्ष आहे की त्याची पारंबीवरून येते. आपण पारंबीवरून येऊन त्या ठिकाणी आपण जर वटवृक्ष मंदिरात पाहिलं असेल की वटवृक्ष मंदिरात पारंबे आलेले त्याचं जतन केलेलं आहे आणि ते सपोर्टिंग म्हणून आपण केलेलं वटवृक्षाचं जतन आपण करतो. महाराजांनी वटवृक्षाखालची का बरं जागा निवडली का? त्याला एक उत्तर असं आहे की पूर्वीचा काळ ऋषीमुनींचा काळ होता. ऋषीमुनींनी अनेक जप तप त्या ठिकाणी केलेले आहेत. ऋषीमुनींनी अनेक जप तप केलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक बोरी नावाची नदी आहे, बोरी नदी. आणि बोरी नदीच्या काठी हे वसलेलं अक्कलकोटचं गाव आहे. आणि बोरी नदी आहे म्हणजे भद्रा नदी आहे, भद्रा नदी. भद्रा नदी ही गंगेची साम्यरूप अशी नदी आहे. आणि त्यांचे सर्व पापे त्या ठिकाणी जर जप तप वगैरे केलं तर सर्व पापे गंगा किनारी निघून जातात, असं त्याचं स्वरूप आहे. आणि महाराजांनी ती त्यासाठी निवडलेली जागा आहे. त्यानंतर महाराजांनी त्या वटवृक्षांनी महाराजांना बोलावून घेतलेलं आहे की ह्या ठिकाणी तू हे करत जा. आणि त्या कट्ट्यावर महाराजांनी जे वटवृक्षाचं कट्टा आहे त्या ठिकाणी बसून महाराज उपदेश करत होते. किंवा कुणाची शारीरिक पीडा असेल, कुणाची कौटुंबिक समस्या असतील, तर निराकरण करण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये महाराज करत होते. असं ते वटवृक्षाचं आहे. आणि महाराजांनी जाताना संदेश दिला की मी मूळ नसून हा वटवृक्ष मूळ आहे. मूळ हा वटवृक्ष आहे. या वटवृक्षाच्या पारंब्या धरून राहा, तुमच्या जीवनातलं योगक्षेम मी चालवेल, असं महाराजांनी त्यावेळेला त्यांचं शेवटचं वाक्य देखील सांगितलेलं आहे. छान साहेब, वटवृक्षाचं महत्त्व आम्हाला तुम्ही अवघ्या 2 मिनिटात सांगितलं. पण याच वटवृक्षाखाली महाराजांनी मनुष्यदेहाचा त्याग केला आणि त्यावेळेला महाराजांनी तुम्ही सांगितलं की ह्या वटवृक्षाच्या पारंब्याचाच तुम्हाला आशीर्वाद मिळेल असं सांगितलं. पण ज्या वेळेला महाराजांनी मनुष्यदेह विलीन केला त्यावेळीची परिस्थिती जरा आम्हाला सांगितली तरी बरं होईल. साधारणतः आपल्याला सर्वांना माहीत आहे काळ होता महाराजांचं त्या ठिकाणचं अक्कलकोटचं येण्याचा 1857 आणि साधारणतः 1878 महाराजांनी समाधी घेतली. समाधी कधी घेतली? चैत्र त्रयोदशी, चतुर्थ प्रहरी म्हणजे दुपारी 3 नंतर. चतुर्थ प्रहर म्हणजे आपल्या 3 नंतर सुरू होतो. आणि महाराजांनी सांगितलं की माझं शरीर थकत चाललेलं आहे,
3-4 दिवस कुणाला सांगितलं? सुंदराबाई काडगावकर होते, ज्योतिबा पांडे होते, हे सगळं शिष्यवर्ग होतं. 3-4 दिवसापासून ते सांगत होते, किंवा एक 15 दिवस असतील असे सांगत होते महाराज, की मी आता थकत चाललेलो आहे आणि मी माझं ध्येय विलीन करणार. तर ते सगळे लोक रडत होते, महाराज आम्हाला सोडून जाऊ नका, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. कारण एक निश्चिम भक्त असतो की ज्याची श्रद्धा गुरुवर असते. गुरु आणि शिष्याचं नातं हे महाराजांनी चांगल्या पद्धतीने म्हणजे जपलेलं आहे. कारण गुरु 2 प्रकारचे असतात. गुरु कान फुंकणारे बी असतात आणि प्राण फुंकणारे बी असतात. आणि महाराज हे गुरु असे होते की प्राण फुंकणारे गुरु होते, की भक्तांसाठी आपलं प्राणसुद्धा पणाला लावणारे गुरु होते. अशा महाराजांचं त्या ठिकाणी ध्येय विलीन करत असताना अनेक लीला त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या आणि लोकांना उपदेश केला. त्या ठिकाणच्या त्यांच्या आपल्या भक्तांना उपदेश केला. त्या ठिकाणी शिष्य परिवार होतं, ते रडत होतं. आणि शेवटी महाराजांची तिथं आपल्याला चोळप्पांचं माहीत असेल, चोळप्पा हे मनूर गावचे होते. हे मनूर गावी त्यांना जवळजवळ अगोदर महाराजांनी 6 वर्ष या ठिकाणी अक्कलकोटला आणलं आहे. अक्कलकोटला आणलं आहे कशासाठी आणलं आहे? महाराज अक्कलकोटच्या यायच्या अगोदर चोळप्पा महाराजांना आणलं आहे त्यांनी. चोळप्पा महाराज हे मनोर गावची सगळं त्यांची प्रॉपर्टी इस्टेट त्यावेळी त्यांनी सगळं देऊन विलीन करून ह्या ठिकाणी आले. मग ते बाळप्पा असतील, बाळप्पा अतिशय श्रीमंत होते. तुमचे मुंबईचे आलेले स्वामीसूत असतील, त्यांना वेगळ्या पद्धतीची व्याधी होती, ती व्याधी कशी बरी झाली, असे अनेक चमत्कार महाराजांचे चमत्कार त्यावेळेचे सांगता येतील. आजच्या युगात देखील अनेक म्हणजे ते चमत्कार त्याच स्वरूपात आहेत. आणि महाराजांनी अशा पद्धतीने 1878 साली मंगळवारी दुपारी 3 नंतर त्या ठिकाणी चैत्र त्रयोदशीला आपला ध्येय विलीन केला. मग ध्येय विलीन करत असताना महाराजांनी म्हणजे चोळप्पा महाराजांनी सांगितलं होतं की महाराज आपण कुठं का ध्येय विलीन करणार, पण तो माझ्या घरी तो म्हणजे काय विधी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि चोळप्पाला त्या दिवशीची तारीख वार वगैरे सगळं वेळ सगळी सांगून ठेवलेली होती. आणि मग मी बोलण्याच्या ओघात मी सगळंच बोलून जातो, तुम्ही नाही विचारलं तरी पण. मग त्यानंतरनं काय झालं की हत्तीवरून मिरवणूक काढली. संस्थानकालीन त्यावेळेला गाव होतं की हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली महाराजांची. आणि त्या हत्तीवरून मिरवणूक त्या समाधी मठामध्ये नेण्यात आली आणि त्या ठिकाणी तो ध्येय विलीन करण्यात. तोपर्यंत या ठिकाणी त्यांचा शिष्य नव्हता. कोण? ज्योतिबा पांडे. ज्योतिबा पांडे हे आद्य शिष्य महाराजांचे, ज्यांनी वटवृक्ष मंदिराची स्थापना केली. हे वटवृक्ष मंदिराची जी स्थापना आद्य ते तोपर्यंत नव्हते. आणि आल्यानंतर त्या ज्योतिबा पांडेला कळाल्यानंतर तो एवढा बोक्साबोक्षी रडायला, हातात हार घेऊन वगैरे तो रडायला लागला. आणि मग ते तोपर्यंत महाराजांचा ध्येय समाधी मठात गेलेला होता. मग तो गेला पळत त्या ठिकाणी पळत गेल्यानंतर बघा, म्हणजे भक्तांसाठी गुरु देखील धावून येतात. स्वामी धावून आले आणि ज्योतिबा पांडेच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला. अगदी त्या समाधीची जे फरशी असते म्हणजे ती झाकलेली होती. आणि त्यांना सांगितलं की ज्योतिबा तू डर मत, तुझ्या व्हामय, असं महाराजांनी त्यावेळेला तुझ्या व्हामय और ज्या मय व्हा तू, असं म्हणलं. आणि मग त्यांना अभय दिलं. आणि त्यावेळेला ते वाक्य उद्गारलं की हम गया नाही जिंदा है. आणि हम गया नाही जिंदाला दुसरं देखील एक हे आहे की निलेगावचे पाटील हे दररोज स्वामींच्या सेवेमध्ये तिथे येत होते. हे निलेगाव कुठं आहे तर तुळजापूर तालुक्यातील पहिलं गाव आणि अक्कलकोट तालुक्यातील शेवटचं गाव. त्या ठिकाणचे पाटील हे दररोज स्वामींच्या सेवेला येत होते. पण त्यांच्या घरीसुद्धा दुःखद घटना, स्वामींचं जेव्हा म्हणजे आत्ताच ध्येय विलीन झाला त्या दिवशी दुःखद घटना घडली त्यांच्या घरी आणि ते येऊ शकले नाहीत. महाराजांनी आपल्या भक्तांसाठी 3ऱ्या दिवशी जाऊन त्या ठिकाणी निलेगावच्या पाटलांना दर्शन दिलेलं आहे. म्हणजे भक्तांसाठी देवसुद्धा आपल्या दारात येतो हे सांगितलेलं आहे. आणि महाराज हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. याला का 300 वर्ष 350 वर्ष वगैरे झालेले नाहीत. आत्ता जे चैत्र त्रयोदशी गेली एप्रिल महिन्यातली 15 एप्रिल रोजी महाराजांची पुण्यतिथी झाली, ती 148वी वर्षी होतं. म्हणजे अलीकडचा कार्यकाळ आहे हा. त्यामुळं आज देखील महाराजांचं चराचरामध्ये वास्तव्य आहे. चराचरामध्ये महाराज व्यापलेले आहेत. आपण ज्या पद्धतीने श्रद्धा ठेवतो, ज्या पद्धतीने त्यांची सेवा करतो, त्या पद्धतीने त्यांचं आपल्याला फळ मिळतं. हे आज देखील लोकांना भक्तांना हे जाणवत आहे. निश्चित असं म्हटलं जातं की स्वामी हे कर्दनीवनातून प्रकट झाले आणि कर्दनीवनातून प्रकट झाल्यानंतर वटवृक्षाखाली स्वामींनी आपला ध्येय विलीन केला. परंतु स्वामी आपल्या भक्तांवरती इतके असीम प्रेम करत होते, त्यावेळी त्यांनी ध्येय विलीन करताना सांगितलं की ज्यावेळी तुम्हाला माझी आठवण येईल त्यावेळी त्या पादुकाला कान लावा, त्यावेळी माझा आवाज ऐकायला. हे कितपत सत्य आहे? आज बरोबर आहे.
तुम्ही सांगता त्या ठिकाणी जे आहे ते ज्वलंत म्हणजे काय त्याचं स्थानाचं एवढं महत्त्व आहे. त्या ठिकाणी कान लावल्यानंतर टाळ मृदुंगाचा आवाज येतो. आम्ही देखील लहानपणी घेतलेला आहे. आज कसं झालं आहे की भरपूर गर्दी वगैरे झालेली आहे, त्याला त्या गोष्टीला थोडी शांतता वगैरे असली की ते मिळते. आणि तिथंच नाही, ज्या ज्या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य आहे, ज्या ज्या ठिकाणी आपण श्रद्धेने कान लावतो त्या त्या ठिकाणी हे आवाज येणार. कुठेही लावा तुम्ही स्वामींचं मठ, अगदी तुम्ही इच्छापूर्तीच्या ह्या ठिकाणी जरी स्वामींची श्रद्धा सेवाभावातून जर केला तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला टाळ मृदुंग आणि स्वामींचा ओम असा आवाज येणारच. कारण स्वामी महादेवाचे भक्त होते. महादेवाचे भक्त जे असतात ते अतिशय म्हणजे कडक असतात. महाराजांनी आपल्याला कडकपणा दाखवून दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी असं झालं की त्या ठिकाणी जे आहे म्हणजे ठिकाण आहे त्या ठिकाणी महाराजांचे त्यावेळेला एका भक्तांनी 1000 खडावा आणल्या. 1000 खडावा करून आणल्या. 1000 खडावा करून आणल्यानंतर महाराज म्हणले, माझं घर न दार मी हे कुठं ठेवू, घर न दार हे कुठं ठेवू म्हटल्यानंतर त्या भक्ताला म्हणजे हे पडलं की बाबा हे 1000 पादुका मी आता केलेत महाराजांना देण्यासाठी, मग काय करायचं. ते महाराजांनी सांगितलं, त्याला आदेश दिला की बाबा तूच ठेवून घे. आणि कोण आपले स्वामी भक्त, त्यावेळेला सुद्धा आपल्याला उल्लेख आहे की त्यावेळेला दळणवळणाची साधनंसुद्धा नसताना, कित्येक म्हणजे जंगलाचं परिसरसुद्धा असताना सगळं त्यावेळेससुद्धा परदेशातून स्वामी भक्त या ठिकाणी येत होते अक्कलकोटला, असा उल्लेख आहे. आणि अशा लोकांना तू ते देत जा असं म्हणले. आणि त्यापैकी एक पादुकाचं त्या ठिकाणी हे केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मग मेघडंबरी वगैरे थोडंसं मंदिर टाईप थोडंसं केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आवाज येतो असं भक्तांची धारणा आहे. आणि स्वामी भक्त ज्या श्रद्धेने त्या ठिकाणी कान वगैरे लावतात तर त्या ठिकाणी आवाज येतो असं आहे. आज त्याचं जतन करणं महत्त्वाचं आहे, म्हणून आम्ही काय केलं ते थोडंसं बंदिस्त केलं आहे. आज असं होतं आहे परिस्थिती, ते ओपन आत्ता काही प्रश्न मला पाटील साहेब विचारणार आहेत. त्या ठिकाणी असं होतं आहे की एक जण कान लावला तर साधारणतः 2-3 मिनिट 5 मिनिट जात आहे. त्या ठिकाणी 1.5-2 किलोमीटर रांग होती. त्या ठिकाणी मग तक्रारीचं किंवा चला लवकर चला मागचे आजूबाजू वगैरे असे अनेक प्रसंग मी सांगू शकतो. त्या वेळेला त्या परिस्थितीनुसार स्वामी कसं हे करतील त्या पद्धतीने आपल्याला त्या पद्धतीचं नियोजन करावं लागतं. आता साहेब तुम्ही सांगितलं अगदी वटवृक्षाचं महत्त्व याच्यामध्ये सांगितलं. आज हे सगळे समोर भक्त बसलेत, त्यांना प्रत्येकाला तणाव आहे. प्रत्येकाच्या जीवनात कोणती ना कोणती अडचण आहे. एक अडचण बाजूला गेली की पाठीमागच्या दारानं दुसरी अडचण आलेली असत्या. आज हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्या आहे. आणि या समस्येबद्दल स्वामी समर्थ महाराजांचा संदेश कितपत ह्या लोकांना त्यासाठी काय करावं लागेल की ह्या सगळ्या त्यांच्या चिंता दूर होण्यासाठी. आपल्याला सर्वांना स्वामींचे एक संदेश माहीत असेल, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे प्रचलित संदेश आहे, बरोबर आहे. हे प्रचलित संदेश कशासाठी आहे? भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे तू काही काम कर मी तुझ्या पाठीशी आहे असं नाही. आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करता, ज्या ज्या ठिकाणी आपण काम करता त्या ठिकाणी श्रद्धा, सचोटी आणि प्रामाणिकपणे जर काम केलं तर मी तुमच्या पाठीशी आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या अर्थाने महाराजांनी संदेश दिला आहे भक्तांना. असं नाही की कोणी काही काम करावं मी तुझ्या पाठीशी असं नाही. तर आपली जी श्रद्धा आहे ती प्रामाणिकपणे सचोटीने आणि आपल्या परीने चांगलं काम करत जावं. त्या कामाच्या ठिकाणी मी असणारच आहे, चराचरामध्ये मी आपल्याला आहे असं महाराजांनी सांगितलं. अच्छा, दुसरा एक भक्तांच्यातनं प्रश्न आला होता मगाशी साहेब. काही भक्तांना आम्ही चर्चा केली आणि भक्तांना सांगितलं साहेबांना काही प्रश्न असतील तर द्या. तर एक माता भगिनी बोलली की अक्कलकोटला गेल्यानंतर प्रचंड गर्दी आहे, हे सत्यच आहे. पण ज्यावेळेला आम्ही गाभाऱ्यात जातो त्यावेळेला 1 मिनिट अर्धा मिनिटसुद्धा महाराजांच्या नजरेला नजर आम्हाला भिडवता येत नाही. आम्ही लांबून येत असतो, 200, 300, 400 किलोमीटरवरनं येत असतो. तर ह्याच्याबद्दल आपलं मत काय? आपलं मत अगदी बरोबर आहे की हजारो किलोमीटरवरनं स्वामी भक्त येत असतात आणि एक 10-5 सेकंदासाठी स्वामींचं डोळे भरून दर्शन होतं, एवढंच आहे, बरोबर आहे. पण आज परिस्थिती असं आहे की आपण ते गाभारा कुठलंही हे न करता मोठा करू शकत नाही. स्वामी भक्त हे मोठ्या प्रमाणात वाढलेत. लॉकडाऊननंतर ही परिस्थिती 10 पटीने वाढलेली आहे. आज आम्ही ज्या वेळेला त्या गाभाऱ्याचं सुशोभीकरण आमच्या हातून महाराजांनी करून घेतलं त्यावेळेला अशी परिस्थिती होती, म्हणजे ते पण प्रसंग मी आत्ता सांगून टाकतो की बाबा गाभाऱ्याचं सुशोभीकरण हे प्रत्येकाला वाटत होतं. कारण या मठाची स्थापना त्यावेळेला ज्योतिबा पांडे, आत्ता मी सांगितलं ज्योतिबा पांडे हे का आपले नव्हते, पर राज्यातले होते. आपले ज्योतिबा पांडे आपल्याकडे नाव पण नाही आहे. ते ज्योतिबा पांडेंनी तो मठ स्थापन केलेला आहे. त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये संस्थानिक होते. संस्थानिकांनी त्या ठिकाणी महाराजांनी ध्येय ठेवल्यानंतर त्या ठिकाणी योजना आणली. त्यानंतर 1953 साली रजिस्ट्रेशन झालं.
त्यानंतरच्या काळामध्ये आमचे वडील म्हणा, इतर आमचे आजोबा वगैरे हे ते त्या ठिकाणी येत होते. म्हणजे तुम्हाला कित्येक अनुभव मी या ठिकाणी शेअर करू शकतो. मग हे करत असताना त्या ठिकाणी आता या ठिकाणी आमचे स्थानिक सगळे मित्रमंडळी आहेत, स्वामी भक्त आहेत, या ठिकाणचे सगळे लोक आहेत, त्यांना माहीत असेल की तुम्हाला पण काही लोकांना माहीत असेल किंवा सुहास पाटील साहेबांना माहीत असेल, पूर्वीपासून ते येतात की त्या ठिकाणी अक्षरशः त्या गाभारामध्ये लोक झोपत होते. काही आत्ताच सुहास पाटलांनी एक उदाहरण दिलं की दत्ताचं म्हणजे श्वान, त्या ठिकाणी श्वानसुद्धा झोपत होते. असे प्रसंग अनेक वेळा येत होते. त्यावेळेला आठवड्यातून कधी तर एक गाडी येत होती मुंबईची, आणि त्या ठिकाणी मागच्या साईडला फक्त एक दुकान होतं. त्या ठिकाणी दुकानचे या ठिकाणी मालक पण आलेले आहेत, वाले म्हणून. त्या ठिकाणी एक फक्त खोकं स्वरूपात दुकान होतं. आणि त्यावेळेला ते गाडी आल्यानंतर आम्ही त्याच्या मागं जात होतो. आम्ही शाळेत होतो, शाळेत त्या मागं जात होतो की गाडी जात होती. गाडी जात असताना त्यांच्या मागं जाणार आणि त्या ठिकाणी ते दुकानदार ते दुकान उघडणार. यांचे भाऊ होते, त्यांचं नाव आहे नागेश वाले म्हणून. इथं आलेत आमच्याबरोबर सुरेश वाले म्हणून, आमच्याबरोबर आलेले. त्यांचं देखील आता मोठ्या स्वरूपात आहे सगळं त्या ठिकाणी दुकान वगैरे हे ते सगळं. तर ते एक दुकान होतं, ते उघडत होते. आणि त्या ठिकाणी काय कुठली कॅसेट लागत होती? दत्ताची पालखी. दत्ताची पालखी ही 40 वर्षापूर्वी अजित गडकरी साहेबांनी गायली. ती कॅसेट एकच होतं त्यावेळेला, आणि ते कॅसेट लावत होते आणि ते कॅसेटमधनं असं निघायचे रोल होते, बरोबर आहे. मग ते रोल खराब होत होते, मग ते रोल आम्ही खेळत होतो. अशा प्रसंगातून हे सगळं वाढत वाढत एक स्वामी भक्त आलेला आम्ही पाहिला आहे. आज 1,00,000 स्वामी भक्त आलेले पाहतो. वा. कारण त्या पद्धतीने आमच्याकडून जे स्वामी समर्थ महाराज जे आमच्याकडून बदल करून घेतात ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेला हे गाभाऱ्याचं आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे गाभारा सगळ्यांनाच वाटत होतं. पूर्वीचे आमचे विश्वस्त मंडळी होते, आता त्यापैकी हयात कोण नाही ते तर त्या लोकांना असं वाटत होतं की गाभारा आपल्या हातून व्हायला पाहिजे, गाभाऱ्याचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे, गाभारा स्वामींचं चांगलं व्हायला पाहिजे. पण स्वामींच्या मनातच नव्हतं, तर ते करून घेतले नाहीत. शेवटी लॉकडाऊनचा विषय आला, लॉकडाऊन झालं. त्यावेळेला स्वामींनी आम्हाला सांगितलं, आम्हाला आदेश दिला. आम्ही पण ते सगळं भीतच केलेलं आहे की मग शेवटी स्वामींचा आदेश आल्यानंतर आम्ही ते गाभारा काढला. मग ते गाभारा काढल्यानंतर पूर्वी जवळजवळ 10 लोकांनी मला सांगून ठेवलं होतं की गाभाऱ्याचं केव्हाही काम काढला तर आम्हाला सांगा, आम्ही सगळं करून देतो. पण बघा कसं असतं योगायोग, स्वामींच्या मनात आल्याशिवाय काय नाही. स्वामींनी कुणाच्या हातून ठरवलं, त्यांच्याच हातून घेतलं करून. आणि हे गाभाऱ्याचं काम करत असताना दररोज मला 10 फोन येत होते. 10 फोन कशासाठी येत होते की तुम्हाला काय पाहिजे का? मी त्यांना नम्रपणे सांगणार की स्वामींच्याच नावात समर्थ असल्यामुळं ते करून घेण्यासाठी समर्थ आहेत. आम्ही देणारे कोणी नाही. त्यामुळे ते गाभाऱ्याचं कामसुद्धा निर्विघ्नपणे पार पडलं. असे अनेक स्वामी भक्त आहेत की ते नाव देखील सांगत नाहीत आणि स्वामींची सेवा करून जातात. असे अनेक मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्याला 2 दिवस पुरणार नाही. असे अनेक तुम्हाला म्हणजे स्वामींच्या आत्ता कलियुगात जे अनुभव येतात. कारण आपण म्हणतो मानलं तर देव आहे, नाही तर दगड आहे, असं आपण सहजपणे बोलून जातो कुठल्याही आपल्या प्रचलित भाषेमध्ये. तर आपण मानलं तर फार आहे. आज आपण पाऊल ठेवलं तर स्वामींची प्रचिती येते. तर हे सांगत असताना मला अतिशय म्हणजे नम्रपणे मी सांगू शकतो की स्वामी आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणतातच. स्वामींचे खऱ्या अर्थाने आपण जर सेवा केली तर स्वामी आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडवून आणतात. बंचसाठी जाऊन आला, देऊळ बंचचं 2चं लॉन्चिंग झालं पुण्यामध्ये आणि तिथं टीजर लॉन्चिंग झालं परवा. आहे ते मोहन जोशी साहेब आले. ते मोहन जोशी साहेबांचे बी अनेक, ते बी स्वामी भक्त आहेत, त्यांचे बी अनेक मी प्रसंग सांगू शकतो. पण ते सार्वजनिक करणं योग्य नाही सगळं इथे की बाबा त्यांना काय प्रसंग आलं, त्यांच्यावर कुठलं हे आलं सगळं असं, आणि ते स्वामींनी कसं तारलं वगैरे, आणि आपल्या प्रवीण तरडे साहेबावर कसं हे आलं सगळं, हे अनेक सांगू शकतो. पण ते त्यांच्या तोंडून ऐकलेलं ते योग्य आहे, आपण सांगणं ते योग्य नाही. निश्चित तुम्ही स्वामींच्या भक्तीसोबत एक सामाजिक बांधिलकी दिली की देशाचं सावट युद्धाचं सावट बघता आपण सर्वांनी पेट्रोलचा वापर कमी केला पाहिजे. म्हणजे तुम्ही आज दुहेरी भूमिका करतायत. आणि आज आमच्या पाटील साहेबांनी एक प्रश्न विचारला, त्याच प्रश्नाला धरून मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. आज अनेक लाखो भाविक भक्त रोज दर्शनासाठी मंदिरामध्ये येत असतात, परंतु जिथं श्रद्धा होत असते तिथं अंधश्रद्धासुद्धा असते. आज आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं, आज अनेक भोंदू प्रकार, अगदी खरात अशोक खरात असेल किंवा अनेक असतील, अनेक प्रकरण आपण पाहतो अंधश्रद्धेचे किंवा भोंदूगिरीचे. आपण आमच्या भक्तांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक नेमका कसा सांगाल? आणि त्यातूनच मला आठवलं एक की स्वामींच्या नावाखाली आज बऱ्याच ठिकाणी फसवणूक सुरू असते लोकांची, त्याबद्दल पण तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा.
अतिशय चांगला तुम्ही मला प्रश्न विचारलेला आहे. वास्तविक पाहता हे बोलण्याचा माझा अधिकार नाही, कारण कसं आहे की प्रत्येकाची आपापली श्रद्धा, प्रत्येकाचे आपापले गुरु असतात, हे असतात. पण महाराजांनी कधीही सांगितलं नाही की मला गुरु करून घ्या, गुरु करून घ्या. कधी महाराज म्हणलेत का कुठल्याही ह्याच्यामध्ये दाखवा? गुरु नाही, चेला नाही वगैरे काही नाही येते. आणि महाराजांनी कधी सांगितलं आहे का मी हुक्का पितो तुम्ही हुक्का प्या? महाराजांनी कधी सांगितलं का मी पुरणपोळी खातो तुम्ही पुरणपोळी खावा? महाराजांनी काय सांगितलं आहे, मी जे करतो ते तुम्ही करू नका, मी जे सांगतो ते तुम्ही करा. आणि महाराज चांगलंच काम सांगत होते. महाराज सांगत होते की तुम्ही रोज उठून पूजा करा, रोज उठून नामस्मरण करा, रोज उठून महादेवाचं नाव घ्या, हे महाराज सांगत होते. महाराज असं म्हणलेत का मी हुक्का पितो तुम्ही हुक्का प्या? नाही. म्हणून महाराज तुम्ही हुक्का पिला तर काय होणार आहे, तुम्ही पुरणपोळी खाल्लं तर तुम्ही काय होणार आहे, जाडे होणार आहे म्हणत होते महाराज स्वतः. तुम्ही पोथी कोण वाचला असेल तर त्याच्यामध्ये उल्लेख आहे की मी पुरणपोळी खातो म्हणून तुम्ही खाल्ला तर तुम्ही जाडे व्हाल, असं महाराजांनी सांगितलं आहे. तर हे सांगत असताना ज्यावेळी बघा की मी स्वतः स्वामी समर्थ आहे किंवा मी स्वामी समर्थांचा अवतार आहे किंवा माझ्या स्वामी समर्थ अंगात येतात, हे म्हणणाऱ्यांचं काय हालत झाली आपण सर्वांनी पाहिलं असेल, की सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल किंवा तुम्ही वर्तमानपत्रातून पाहिलं असेल की बाबा ह्या लोकांची काय हालत झाली. स्वामी समर्थ हा विषय असा आहे की डोक्यात घेण्याचा विषय आहे, डोक्यावर घेण्याचा विषय नाही. स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की माझं भजा पूजा मला, पण मला डोक्यावर घेऊ नका. मला डोक्यावर घेतल्यानंतर मी काय करेल हे आपण सगळं ज्वलंत बघतो इथे. आणि त्यामुळं स्वामी समर्थांचं कोणीही म्हणजे प्रामाणिकपणे मी सांगतो की स्वामी समर्थांची कोणीही परीक्षा घेऊ नये, कारण स्वामी समर्थांची परीक्षा घ्यायला आपण तेवढे म्हणजे पात्रतेचे नाहीत आपण इकडे. निश्चित आपण आता देऊळ बंदचा उल्लेख केला. 2015ला देऊळ बंद हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला आणि आता देऊळ बंद 2 हा सुद्धा चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित होतोय. मग मला आपल्याला हे विचारायचं आहे, देऊळ बंदमध्ये जे स्वामींचं महात्म्य सांगितलं ते महात्म्य खऱ्या अर्थानं आपल्या सध्या चालूच्या आयुष्यामध्ये कितपत महत्त्वाचं आहे? देऊळ बंद जो पहिला पिक्चर निघाला, आता दुसरा निघालेला आहे, त्यावेळेचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगू शकतो. आत्ता तुमचं अध्यात्म आणि ह्याच्यावरून मी सांगू शकतो की देऊळ बंदच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेला आपल्याला माहीत असेल की लॉकडाऊन इत्यादी वगैरे आपल्याला काय नावं माहीत नाहीत. तसंच आम्हाला देऊळ बंद हा विषयच माहीत नाही, कारण देऊळ बंद आत्ता प्रचलित झाला. देऊळ बंद आपल्याला आत्ता माहीत झाला. लॉकडाऊन, क्वारंटाईन हे सगळे शब्द आत्ता आपल्याला प्रचलित झाले. हे सगळे त्यावेळेला प्रचलित नव्हता. त्यावेळेला मग त्या पिक्चरचे डायरेक्टर कैलास वाणी म्हणून आहेत, ते पुण्यात असतात, मोठे बिल्डर आहेत. आणि सहदिग्दर्शक आहेत प्रवीण तरडे. आपण सगळेजण आता त्यांना हे करतात. त्यावेळेला त्यांचं काय नाव नव्हतं, काय नव्हतं. ते दोघं जण आले आणि माझ्यासमोर बसले की आम्हाला देऊळ बंदचं शूटिंग करायचं आहे. 1 नंबर पूर्वीचं देऊळ बंदचं शूटिंग करायचं म्हटल्यानंतर मी एकदम उठूनच उभारलो की देऊळ बंद करून मी कसं शूटिंग करून देतो तुम्हाला, की एकदमच मी घाबरलो की देऊळ बंद करून कसं शूटिंग. मग त्यांनी म्हटलं तुम्ही बसा तर बसा, आमचं कन्सेप्ट तर ऐका. मग त्यांनी त्यावेळेला सांगितलं की ज्या वेळेला विज्ञान संपतं आहे त्यावेळेला अध्यात्म कसं चालू होतं आहे. आणि राघव शास्त्री नावाचे आमचे जे वैज्ञानिक आहेत त्यांच्याबरोबर स्वामींचा संवाद दाखवायचा आहे आणि महाराजांना किती भाषा अवगत होते ते देखील त्यांच्या त्या माध्यमातून दाखवायचं आहे. मग त्यानंतर आम्ही काय केलं, त्यावेळेला थोडं कडक धोरण होतं शासनाचं की कुठलंही शूटिंग वगैरे करायचं असेल तर पूर्वी पोलीस स्टेशनला समजवायचं, मग तिथनं लोकपत्र व्यवहार वगैरे. मग हे सगळं विषय मला आवडल्यानंतर मी त्यांना कुठलंही परवानगी वगैरे न घेता जवळजवळ 250 कलाकारांची टीम होती. त्यामध्ये निवेदिता जोशी होते, सुशांत शेलार साहेब सगळे होते. हे शूटिंग करून दिलं आणि ते पिक्चर जवळजवळ म्हणजे ते जो सिनेमा आहे तो सिनेमा जवळजवळ साधारणतः 2-3 महिने अगोदर लॉन्च झाला आणि हजारो कोटींची त्यांनी कमाई त्या ठिकाणी केली. आणि देऊळ बंद चालला. दर आठवड्यातून त्या डायरेक्टर साहेबांचे एक फोन येत होता मला की तुमच्यामुळं पिक्चर माझं लवकर लॉन्चिंग झालं आणि लवकर चांगलं चाललं वगैरे. मी म्हटलं आमच्यामुळं नाही, स्वामींच्यामुळे हे सगळं झालं. आणि दुसरं गोष्ट की नंतर दुसऱ्या वेळेला आत्ता आले ते देऊळ बंद 2च्या वेळेला आले. प्रवीण तरडे साहेब, मोहन जोशी सगळे आले परवा. त्या ठिकाणी टीजर लॉन्चिंग केलं. टीजर लॉन्चिंग करत असताना त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी देऊळ बंदचे 11 भाग करण्याचं त्यांचं मानस आहे. 11 भाग. आत्ता यांनी प्रश्न चांगला विचारला मला. हे शेवटी कसं आहे की महाराजांनी मी सांगितलं बखर हे महाराजांची गोपाळबुवा केळकरांनी महाराजांचे सेवेकरी होते, त्यांनी ती लिहिलेली. त्यामध्ये 264 लीला आहेत
264 लीला आहेत, त्या लीला कशा पद्धतीने आम्ही दाखवतो आपण, हे शेवटी TRPचा देखील प्रश्न आहे. TRPचा देखील प्रश्न आहे. आज देऊळबंदचा आपण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पाहिलं, आपणही पाहत असाल, आज 5-6 कोटीची ते 2-3 दिवसातच कमाई त्याची झाली इथे. मग हे सगळा विषय असा आहे की देऊळबंद 2मध्ये मी येता आमच्या सर्व मित्रमंडळींना देखील सांगितलं, आमचा मुलगा त्या ठिकाणी टीजर ह्या ठिकाणी लॉन्च झालं आणि परवाच्या शुक्रवारी 21 तारखेला गुरुवारी त्या ठिकाणी पुण्यामध्ये कोथरूडच्या टॉकीजमध्ये ते लॉन्चिंग झालं. मग ते लॉन्चिंग झालं त्यावेळेला त्यांनी प्रवीण तरडे साहेबांनी अमेरिकेमध्ये 3रा भाग होणार आहे म्हणून सांगितलं. मग 3रा भागमध्ये त्यांनी ते ट्रेलरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ते राघव शास्त्रीला स्वामी समर्थांचा फोन गेलेला आहे की मी लवकरच येत आहे म्हणून. ते राघव शास्त्री म्हणजे तो वैज्ञानिक चमकून जातो आहे. म्हणजे हे शेवटी काय, शेवटी धार्मिकतेला लावण्याचं काम म्हणून आपण पाहायचं आहे की धार्मिकतेला लावतो आहे ना, कुठलाही माणूस असू दे धार्मिकतेला लावत असेल तर तो चांगला असं आपण समजून त्या ठिकाणी आपलं श्रद्धा ठेवायची आणि आपण काम करायचं असं आमचं एक मत आहे. आणि मग त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की राघव शास्त्री म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर नास्तिकतेचं उदाहरण आहे. नास्तिकता कशा पद्धतीने असायला पाहिजे राघव शास्त्रींनी त्या पिक्चरमध्ये दाखवलेला आहे. आणि तो माणूस आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही जर पाहिलं असेल त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो हादरून जातो आहे आणि ते अमेरिकेमध्ये त्यांनी ते बिल्डरचा वगैरे व्यवसाय चालू केला आहे आणि ते दाखवत शूटिंग दाखवलं आहे तर वर स्वामींचं हे दाखवलं आहे, माहिती आहे ना, स्वामींचं हे दाखवलं आहे का नाही. मग शेवटी जिथं विज्ञान संपलं तिथं अध्यात्म हे आलंच. त्यामुळं स्वामींची प्रचिती ही त्याला देखील ते राघव शास्त्रीला देखील येणार आहे आणि पुढचा भाग त्या ठिकाणी तयार होणार आहे. देऊळबंद 2चं आता हे सगळं लॉन्चिंग चालू आहे. आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतो की प्रवीण तरडे साहेबांचं जीवनच बदलून गेलं. जीवन त्यांनी सुद्धा सांगितलं आहे, मंदिरामध्ये सुद्धा सांगितलं आहे त्यांनी की ह्या देऊळबंदमुळं माझं जीवनच बदलून गेलं. आज प्रत्येक स्क्रिप्ट तुम्ही ते मुळशी पॅटर्न असेल, तुमचं ते काय त्या कुठलं बाजीप्रभू देशपांडेंचं कुठलं ते असेल, त्याचे सगळे स्क्रिप्ट जे आहेत ते रात्री किती उशीर होते त्या स्वामींच्या दरबारात आणून ते दाखवूनच मग ते लॉन्चिंग करतात. एवढी श्रद्धा आणि भक्ती झाली म्हणजे आपल्याला बाद झालं, बाकी आपल्याला काय करायचं आहे. जाता जाता सर मी एक आपल्याला प्रश्न परत एकदा विचारतो. आपण अमेरिकेत जाऊन दत्तयाग केला होता, याबद्दल आम्हाला ऐकण्याची उत्सुकता आहे. कारण परदेशात जाऊन तुम्ही दत्तयाग केला तर तो अनुभव जरा आम्हाला सांगितला तर बरं पडेल. साधारणतः 2019 म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर साधारणतः 5-6 महिने अगोदर त्या ठिकाणी न्यू जर्सी या ठिकाणी दत्तयाग केला. दत्तयागचं गेल्या वेळेला मी प्रज्ञापुरी या ठिकाणी काटकर महाराजांच्या मठामध्ये मी माझा अनुभव शेअर केलेलाच आहे. तरी देखील आपल्याला या ठिकाणी नामस्मरण सोहळ्याचे नवीन भक्त परिवार असल्यामुळं या ठिकाणी थोडक्यात स्वरूपात मी तो अनुभव शेअर करतो आपल्याबरोबर. अजून एक अनुभव शेअर करा म्हणलं तर दुसरा बी मी शेअर करायच्या दृष्टिकोनातून मी सांगू शकतो की त्यावेळेला असं झालं की 2019मध्ये लॉकडाऊनच्या अगोदर 6 महिने दत्तयाग सोहळ्याचं नियोजन हे अमेरिकेच्या न्यू जर्सीजवळ बफेलो सिटी आहे. त्या ठिकाणी एक सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी देशपांडे नामक एक व्यक्ती आहेत, त्यांचं कुटुंब आहे, त्यांना करायची म्हणजे इच्छाच प्रकट झाली. ती इच्छा कशासाठी प्रकट झाली तर 10 दत्तयाग त्या ठिकाणी आपण अक्कलकोटच्या सारख्या ठिकाणी केले होते. आणि त्याला दत्तयागला कसं आहे की 101 दाम्पत्य लागतात. दत्तयागला 101 दाम्पत्य लागत असल्यामुळे ते सगळे इथं होते आणि 11वी तिथं करायची त्यांची इच्छा प्रकट झाली. आणि मग ते म्हणले की तुम्ही यजमान म्हणून यायला पाहिजे. मग आम्ही काय केलं की ठीक आहे म्हटलं आणि त्यांना तारीख वगैरे दिली. आमचा मुलगा 10वीला असल्यामुळं ते 10वीची परीक्षा वगैरे झाल्यानंतर त्यांची तारीख वगैरे दिली. आणि अनेक अनुभव येत असतात, अनेक म्हणजे आता मी त्यावेळेला सांगितलं तर तेच परत तुम्हाला रिपीट सांगतो की त्यावेळेला असं झालं की आम्ही साधारणतः अक्कलकोटवरून 3 जण आम्ही आणि सोलापूरहून 8 जण, पुण्याहून 8 जण, अशी मुंबई ठाणे परिसरातून असे 8 का काय तर असं 23-24 लोकांचा ग्रुप होता. आणि ते ग्रुप होता. मग आमचा विजा वगैरे व्हायलाच पाहिजे ना सगळं. माझं पासपोर्ट होतं, या लोकांचं पासपोर्ट कुणाचं नव्हतं वगैरे, हे सगळं प्रक्रिया झाले. आणि विजा हार्ड आहे युरोपचा म्हणजे अमेरिकेचा वगैरे विजा हार्ड आहे एवढं आपल्याला ऐकून होतो. पण शेवटी स्वामींच्यावर श्रद्धा असल्यामुळं विजा वगैरे ह्या गोष्टी आपल्याला गौण आहेत सगळ्या येते. मग शेवटी काय झालं की आम्ही म्हणजे तिथल्या लोकांनी मुंबईच्या एक स्पंदन टूर्स आणि ट्रॅव्हल्स नावाची कंपनी नेमली की आमचं विजा करण्यासाठी. त्याचं नाव देखील त्याच वेळेला मला माहीत झालं. आज देखील तो देखील स्वामी भक्त झाला आहे, तो देखील नास्तिक होता तो माणूस. स्पंदन टूर ट्रॅव्हल्सवाला ते कसा झाला ते सांगतो की स्पंदन टूर्स आणि ट्रॅव्हल्स हे ठाण्यामध्ये एक संस्था आहे, तुम्ही त्याच्यावर बघितलं तर समजेल. तर त्याचं आता नावसुद्धा माझ्याकडे सेव असेल. तर ते करत असताना त्यांनी काय केलं की दररोज ह्या सगळ्या लोकांना फोन लावायला चालू केला की माझ्यासहित सर्वांना
की असं नसं आपल्याला सगळं हे साहित्य तयार करायचं आहे. साहित्य म्हणजे काय आहे की आपली प्रॉपर्टी, बँक बॅलन्स वगैरे हे सगळं लागतं हे ते सगळं. मग ते सगळं तयार करायचं म्हटल्यानंतर मला दररोज संध्याकाळी रात्री 9-10 वाजता मंदिरामध्ये फोन येणार की त्या टूरवाल्याचं की असं नसं तुमचं सगळं तयार आहे का. मग मी म्हणणार तर मुलाला ते सांगितलं होतं मी की सगळं हे तयार करून तुझं तू ठेव, मला गडबड असते मंदिरामध्ये, काय सुचत नाही काय नाही. मग ते मी त्याला शेवट फोन बंद करत असताना एकच सांगणार, त्यांना मी सांगणार मला माहीत नसताना काय की तुम्ही काय काळजी करू नका, आमचं विजा होत आहे. मग तो हसणार की अरे तुम्हाला माहीत नाही होतं विजा फार हार्ड आहे आणि तुम्ही असं कसं काय इझी घेता एवढं हे ते. मग नाही तुम्ही काय काळजी करू नका, आमचं विजा होतं आहे सगळ्यांचं म्हणणार, एवढंच सांगणार इथे. असं करत 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 शेवटी तारीख आली, विजासाठी मुलाखत द्यायची तारीख आली. ते BKC मुंबई बांद्रा BKCमध्ये ते मुलाखत द्यायचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी आपला तारीख आली. तारीख आल्यानंतर त्यालाही उत्सुकता की हे कोण माणूस आहे बाबा एवढा की हे एवढं म्हणजे कॉन्फिडन्सली सांगते आमचं विजा होतं आहे आणि विजा तर एवढा हार्ड वगैरे आहे. आणि मी त्यांना पाहिलेलं नव्हतं, त्यांनी मला पाहिलेलं नव्हतं. मग आम्ही सोलापूर हे ते करत करत सगळे लोक त्या ठिकाणी एका झाडाखाली ते BKCच्या तिथं जमलो. मग तेवढ्यात ते एजंट शेवटी ते दोघं माणसं आले त्या ठिकाणी आणि मग तुम्हीच आहे का ते मला दररोज म्हणत होता विजा होत आहे म्हणून, कसं होतं विजा बघा आणा बघू तुम्ही म्हणला इथे. मी त्याला तिथं पण गेल्यावर सांगितलं की तुम्ही इथंच थांबा, त्यांना आत एजंट लोकांना सोडत नाहीत. मग ते तुम्ही इथंच थांबा, मी विजा आणतो एवढंच सांगणार. अरे तुम्ही काय आमची चेष्टा करता काय मला दररोजचं हेच काम आहे आणि विजा कसं काय तुम्ही हे करता. मला फार विश्वास म्हणजे महाराजांच्यावर विश्वास येते. मग तुम्हाला सांगतो हे सगळे 13 आमचे 25, 23, 24 लोक सगळं बॅग वगैरे भरून हे सगळं त्यांचं प्रॉपर्टी हे सगळं घेऊन असं सगळं आले. आणि मग मी गेलो, आम्ही ग्रुप लीडर, मग मुलगा वगैरे मी उभारलो पुढं. मग ते कंपार्टमेंट असतात तिथं, मग आम्ही भरून दिलं मराठी म्हणून. मग मराठी भरून दिल्यानंतर मराठीच्या कंपार्टमेंटमध्ये सगळं आहे गुजराती वगैरे असं कंपार्टमेंट आहेत त्या ठिकाणी. मग गेल्यानंतर मराठी भरून दिला आम्ही. मराठी भरून दिल्यानंतर उभारलो. मग एक टोकन देतात, ते टोकन तिथं आलं की मग आपण जाऊन उभारायचं. अगोदर एक टोकन संपलं की दुसरं, मग दुसऱ्याला आम्ही ते आपलं कसं टोल गेट असते तसं उभारलो. आणि आमच्या मागं सगळं तयारमध्ये सगळं दप्तर घेऊन की सगळं ते प्रॉपर्टी वगैरे सगळं घेऊन तयारमध्ये. आणि आम्ही आपलं बिनधास्त की होतं आहे विजा म्हणून, आम्हाला काय माहीतच नाही तर काय आपलं सगळं स्वामींच्या श्रद्धेवर म्हणजे अवलंबून. मग गेल्यानंतर तिथं मला माईक दिले. मग आत एक माईक त्या ठिकाणी आणि 2 असे मोठे कंपार्टमेंट की इकडं म्हणजे अमेरिकन लेडीज आणि इकडं महाराष्ट्रीयन म्हणजे ट्रान्सलेटसाठी. आणि मग मला म्हणले तुम्ही कोण आहे. मी म्हटलं स्वामी भक्त आहे मी. हे स्वामी कोण आहेत. हे दत्तात्रयाचे 3रे अवतार मानले जातात, 4थे अवतार मानले जातात. मग हे कुठं आहेत. हे महाराष्ट्राच्या बाँड्रीवर म्हणजे शेवटचे टोक आहे आणि कर्नाटकच्या बाँड्रीवर आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर हे आहेत. हे कोण आहेत तर हे असं आहेत. मग हे काय आहे दत्तयाग म्हणजे. मग दत्तयाग म्हणजे असं आहे, 101 दाम्पत्य त्याला लागतात आणि आहुती वगैरे असते आणि यज्ञ असतो आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही 10 दत्तयाग केले, 11वं दत्तयाग. मग हे कुठं आहे. मग माझ्याकडे पत्ता वगैरे होतं, मी त्यांना मोबाईल दाखवला की या पत्त्यावर आहे आणि न्यू जर्सीजवळ ते ठिकाण आहे. आणि मग तुम्ही कोण आहे. मग आम्ही महाराजांचे 3ऱ्या पिढीतले सेवेकरी आहे. 3ऱ्या पिढीची सेवा आम्ही महाराजांची करतो. आम्ही काय तिथं पोस्ट वगैरे याला काय हे नसतं आहे. महाराजांच्या पुढं काय पोस्ट वगैरे याला काय महत्त्व नाही किंवा किंमत पण नाही. महाराज हे फार श्रेष्ठ आहेत, त्यामुळं आम्ही पोस्ट वगैरेचं कधी उल्लेख वगैरे करायचं टाळतो शक्यतो इथे. आणि आम्ही त्यांना सांगितलं की महाराजांची आम्ही 3ऱ्या पिढीतली सेवा आहे. मग ते सगळं झालं. मग मला माहीत होतं जिथं मराठी माणूस त्या ठिकाणी स्वामी भक्त. बघा किती म्हणजे आपल्याला किती हे असतं. आणि ते जे मराठी लेडीज होते ते माझ्याकडे बघून हसले की मला ओळखले त्यांनी की हे स्वामींच्या मंदिरात असतात इथे. मग तुम्हाला सांगतो एक 10 ते 15 सेकंद गेला असेल आणि त्यांनी सांगितलं की आमचे सगळे लोक दप्तर आता चेक करणार वगैरे सगळं म्हणून सगळं तयार येते. आणि ते 10 ते 15 सेकंदामध्ये त्यांनी सांगितलं की जेव्हा तुमच्या 25 लोकांचं 10 वर्षाचा विजा झाला म्हणजे. आणि हे कायच बघीन ना, ते आमचे सगळे अचंबित झाले. आणि ते विजाचं असं आहे की ते डायरेक्ट हातात देत नाहीत, ते स्पीड पोस्टने घरी पाठवतात. 3ऱ्या दिवशी तुमच्या घरी विजा येईल म्हणले. आणि सगळ्यांच्या घरी विजा आला. आणि हे माणूस आमचा वाट बघत बसला की आता ह्याच्यापैकी किती गाळतात आणि किती पुन्हा तारीख घेत आहे हे सगळं बघायचं वाट त्याचं सगळं चालू होतं. आणि मी आलो झाडाखाली आलो आणि याला म्हटलं झाली की आमचे 25 लोक. अरे कसं काय झाले, पाय धरले त्यांनी. आज देखील तो असा आहे की स्वामी भक्त झाला आणि आज देखील वर्षातून 1, 2, 3 वेळा तिथं येतो आहे.
मग हे सगळं करत असताना मग तिथं दत्तयाग सगळ्या मोठ्या प्रमाणात झाला. त्या ठिकाणी दुबईहून पंडित मराठे म्हणून आले होते आणि त्यांनी आवर्तनं कशामध्ये म्हणले तर इंग्लिश आणि हिंदीमध्ये आवर्तनं म्हणले. इथे आवर्तनी ते सुद्धा वेगळा विषय आहे. त्या ठिकाणचे अनुभव आहेत, वॉशिंग्टन DC वगैरे त्या ठिकाणचे अनुभव आहेत. परत आल्यानंतर या ठिकाणी कोरोना सुरू झाला. कोरोनातून आम्हाला कसं सुखरूप महाराजांनी ह्या ठिकाणी आणलं हे तो पण वेगळा विषय आहे सगळं. पण आपला एक विजाचा विषय जो होता तो स्वामींनी आम्हाला तारून नेला. आज देखील माझ्याकडे 10 वर्षाचा विजा आहे. आता 19-10-29 असा आहे. श्री स्वामी. निश्चित. खरं तर खूप वेळ झाला. मी शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो. खरं तर तुम्ही सांगितलं की अशक्य हे शक्य करतील स्वामी. तारक मंत्राचा खरं तर एक वाक्य आहे. जी गोष्ट अशक्य होती ती स्वामींनी अगदी सहज शक्य केली आणि न्यू जर्सीपर्यंत महाराजांचं महात्म्य, महाराजांचं कार्य पोहोचलंय. परंतु आपल्या भारतातल्या आता तरुण पिढीचा जर विचार केला तर तरुण पिढी सध्या सोशल मीडियावरती भरकटलेली आपल्याला दिसते. कारण रील स्टारच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर मोबाईलच्या अनेक साधनाच्या माध्यमातून सोशल मीडियावरती आपली पिढी भरकटल्या. परंतु हीच पिढी भक्तीकडे आणि आध्यात्मिकडे कसं वळून देण्यास काय वाटतं तुम्हाला? आत्ता आपल्याला हेच आहे की ज्वलंत उदाहरण आहे. ह्या ठिकाणी तुम्ही नामस्मरणाला लावला म्हणजे त्यापासून परावृत्त केलेलं अगदी आहे. बरोबर. इच्छापूर्तीची पदयात्रा म्हणजे त्यापासून परावृत्त केलेलं आहे. आज आपण थोडा वेळ जरी ह्या मोबाईलपासून किंवा ह्याच्यापासून दूर राहिलो तर ते भक्ती मार्गाला लावण्याचंच काम आहे आता शेवटी. कारण आज आपण पाहिलं की लहान लहान मुलंसुद्धा अगदी मोबाईल दिल्यावरच गप्प बसतात. अशी परिस्थिती आहे की आपण आता मंदिरात आल्यानंतर आई वगैरे त्यांच्या हातात मोबाईल देते मुलाच्या तरच ते गप्प बसत आहे. मोबाईल काढून घेतला की रडत आहे आणि ते मोबाईल खाली पडला तरी मोठ्याने रडायला चालू करत आहे. असे प्रसंग आहेत. मग हे शेवटी काय आहे, आता तुम्ही एवढं मोठं हे नामस्मरण सोहळ्याचा कार्यक्रम घेता, इच्छापूर्तीचा कार्यक्रम घेता, हे शेवटी कशाला भक्ती मार्गाला लावण्याचंच काम आहे. हे मोबाईलपासून परावृत्त करण्याचं काम आहे. सोशल मीडियापासून परावृत्त करणं. मोबाईलचे जसे फायदे आहेत तसे गैरफायदे बी आहेत. फायदे जास्त आहेत, गैरफायदे कमी आहेत. पण गैरफायदे जास्त आपल्याकडे जास्त ते प्रचलित होत आहेत. गैरफायदा त्यातून जास्त होत आहे. ते न करता खरे रील स्टार ओळखायला पाहिजे. खरे रील स्टार कोण आहेत? स्वामी समर्थ आहेत, शिर्डीचे साईबाबा आहेत, शेगावचे गजानन महाराज आहेत. आपण ते न बघता खोट्या रील स्टारच्या मागं लागलेलो आहोत. रील स्टारच्या मागं न लागता तुम्ही खऱ्या रील स्टारच्या मागं लागा आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आव्हाना. या प्रसंगी एवढंच सांगतो. आणि मी या निमित्ताने पुन्हा एकदा हे जे न्यूज चॅनल आहे स्पीड न्यूज 24 तास, पुन्हा हे इच्छापूर्ती जे पदयात्रा आहे, नामस्मरण सोहळा या ठिकाणी जो मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. आणि अजून एक मी जाता जाता अजून एक ज्वलंत या ठिकाणचं उदाहरण देतो. आपल्या लॉकडाऊनमध्ये एक प्रसंग आपल्याला मला सांगायचं होतं. आपल्याला न राहून मी या ठिकाणी सांगतो की लॉकडाऊन होतं. लॉकडाऊन म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांना माहीत असेल कशा पद्धतीनं होतं. आणि लॉकडाऊनचं एप्रिल महिना मार्च महिन्यानंतर कडक ऊन कसं होतं. आणि त्या लॉकडाऊनमध्ये फक्त 3च लोक आम्ही आरतीला राहत होतो. दर आरतीला, गुरुवारच्या आरतीला देखील 3च लोक. कारण गुरुवारच्या आरतीला पालखी वगैरे असतात आणि 15-20 लोक लागतात म्हणून त्या ठिकाणी ती आरती देखील गुरुवारची बंद केलेली होती 1 वर्ष. कारण ही शेवटी महाराजांचीच इच्छा होती, आपण करणारे कोण हे ते. आणि ते करत असताना जेव्हा दरवेळेला म्हणजे दुपारी 11:15 11:30 वाजता मी आपलं नेहमीप्रमाणे जात होतो. माझ्या हातात महादेवाचं चढवायचं दूध वगैरे हे ते होतं. आणि दररोज मी लोक म्हणजे स्वामी भक्त हे असे आहेत की काही लोकांना असं झालं की स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय राहवतच नव्हतं. असे कित्येक मी सेलिब्रिटी देखील सांगू शकतो की फिल्म इंडस्ट्रीतले सेलिब्रिटी देखील त्यावेळेला येऊन गेलेले आहेत. काही लोकांनी वेश परिधान करूनसुद्धा येऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. ते असे अनेक सांगू शकतो. मग मी त्यावेळेला जात असताना बघा की दररोज कोण ना कोण त्या ठिकाणी थांबत होतं 11, 11:15, 11:30च्या दरम्यान. आणि मी आपलं त्यांना घेऊन येत होतो की आज दर्शन आरती वगैरे करून सोडत होतो. ठीक आहे. मग हे करत असताना बघा एक दिवस असं झालं की काहीच नाही, सगळं प्रचंड ऊन. आणि मी थांबलो आणि इकडं बघितलं मास्क माझ्या तोंडावर होतं. आणि मग इकडं बघत मी थांबलो होतो आणि आत फोन लावला की चावी घेऊन या आणि आरतीचं टायमिंग झालं आहे, मी येतो आत म्हणून. आणि बघितलं तर बघा की एक लहान मुलगा आणि त्याची आई आणि मी इकडं तोंड करून होतो आणि इकडंच येऊन उभारले माझ्याजवळ. आणि मला म्हटले, दादा तुम्ही आम्हाला आत नेता का? मी म्हटलं माझ्या जमिनीत साथ धरली, पायाखालची जमीनच माझी गेली की आत्ता तर कोणीच काहीच नव्हतं इथं. आणि मी इकडं बघत हे कसं काय हे सगळं. मग मी म्हटलं त्यांना चौकशी केली, कुठून आला, काय कसं काय तुम्ही आता इथंपर्यंत येऊ शकला आणि असल्या वातावरणात आणि काय कडक एवढं वातावरण, ऊन कडक, पुन्हा इथं चीट पाकडू नये, कसं काय तुम्ही हे ते म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो, मला म्हणजे ते प्रसंग मला तुम्हाला सांगू वाटला म्हणून मी सांगतो आहे की बघा ते विदर्भातून चालत आलेले होते आणि त्यांचं नवस होतं
आणि लॉकडाऊनमध्ये मग मी त्यांना प्रतिप्रश्न केला की तुम्हाला येऊन कसं कोण दिलं, पोलीस लोक तर जागोजागी अडवतात, जागोजागी. त्यांनी सांगितलं पोलीस लोक आम्हाला जागोजागी अडवले, काही जणांना विनंती करून आलो, काही जण जर अडवले ह्या ठिकाणी टोल वगैरे त्या ठिकाणी तर आम्ही आडरानातून येत होतो म्हणले, पण आम्हाला नवस पूर्ण करत होतं. आणि मला इथं एक दुकानदार सांगितलं म्हणले, एक दुकान त्या ठिकाणी उघडं होतं, आता ते बंद करून गेला. आम्ही आलो तसं 10, 9:30, 10 वाजताच आलो. पण ते दुकानदार सांगितलं की दररोज तुम्ही 11, 11:15, 11:30 वाजता आत जाता आणि जाताना कोण काशीनं नेता आणि आमचं दर्शन नाही झालं तर आम्ही या ठिकाणी वटवृक्षाचं दर्शन घेऊनच जातो. पण त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही थांबलो म्हणले. मग मी म्हटलो मी अडवणार तुम्हाला कोण म्हणलं इथे. मग त्यांना नेलो आत, स्वामीचं दर्शन वगैरे सगळं घडवून, आरती वगैरे घडवून, भोजन वगैरे देऊन करून पाठवून दिलो. म्हणजे असे देखील प्रसंग येतात इथे की महाराजांची श्रद्धा बघा. त्यावेळेला आत्ता आपल्याला काय वाटत नाही, हे सगळं चालू आहे. त्यावेळेचं जर मागं आपण विचार केला तर त्यावेळेला प्रसंग असं होता की अतिप्रसंग, म्हणजे त्यावेळेला आठवलं तरी पण आपल्या अंगावर काटा येत आहे की त्यावेळेचं लॉकडाऊनचं स्वरूप, त्यावेळेचं उन्हाचं स्वरूप वगैरे बघ. तशा परिस्थितीमध्ये लहान मुलांना एक आई त्या ठिकाणी नवस पेडण्यासाठी विदर्भाच्या नागपूरच्या पलीकडून चालत येते. म्हणजे हे शेवटी स्वामींच्या श्रद्धेचं प्रतीक आहे ते. आणि स्वामींची श्रद्धा कशा पद्धतीने करावं, काय करावं, ह्या नामस्मरणाच्या माध्यमातून, या इच्छापूर्तीच्या माध्यमातून सुहास पाटील साहेबांनी अत्यंत चांगलं कार्य या ठिकाणी केलं आहे. त्याबद्दल मी माझ्या वतीने, माझ्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने पुन्हा एकदा या ठिकाणी स्वामीमय अशा शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी एका चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं, आमच्या सर्व मित्रमंडळींना बोलवलं आणि या ठिकाणी माझा मान सन्मान केला, मानपत्र दिलं. त्याबद्दल मी मनापासून आपलं धन्यवाद, आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद. खरं तर आज आपण या ठिकाणी आलात, आमच्या सर्व भाविक भक्तांशी हितगुज साधलं, आनंदानं गप्पा गोष्टी साधल्या, त्याबद्दल आम्ही आमच्या स्पीड न्यूज 24 चॅनेलच्या वतीनं महेशजी इंगळे साहेब आपलं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो.